नमस्कार, मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. कोणतेही रत्न धारण करताना आपल्याला ह्या चुका कधी करायच्या नाही आहेत. नाहीतर आपली चांगली चाललेली वेळ देखील वाईट परिस्थितीत बदल होऊ शकतो. कोणत्या त्या चुका आज आपण या विषयावरती जाणून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा. व्हिडिओ आवडले असतील तर लाईक, शेअर तसंच कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओला सुरुवात करूया. कधीही कोणत्याही व्यक्तीची, मग ती आपल्या परिवारातली सुद्धा असू शकते, तसेच ज्या व्यक्ती जीवित नाही आहेत अशा व्यक्तींची धारण केलेली रत्न आपल्याला वापरायची नाही आहेत. जर कोणी रत्न विकत असेल किंवा कोणी रत्न गहाण ठेवलेले असतील तर अशा व्यक्तींची रत्न देखील आपल्याला वापरायची नाही आहेत. तसेच तुटलेले, तडे गेलेले किंवा जर रत्नांना स्क्रॅच आलेले असतील तर अशी रत्न देखील आपल्याला वापरायची नाही आहेत. कारण आपण कोणतेही रत्न जेव्हा वापरतो तेव्हा त्यात एक पॉझिटिव्ह एनर्जी असायला पाहिजे. कारण ती रत्न आपल्या जीवनामध्ये आपल्याला गती प्रदान करतात, जीवनातील प्रॉब्लेम्स दूर करतात, आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी आणतात. तर म्हणून यासाठी आपल्याला रत्न धारण करताना या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, या चुका आपल्याला करायच्या नाही आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन विषयावरती. तोपर्यंत धन्यवाद.